नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे माझं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी आलेले आहे भायखळा झूमध्ये, जे की मुंबईमध्ये आहे आणि याला राणीचं बाग पण म्हटलं जातं. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देणार आहे. तिकीट यायचं कसं, जर तुम्ही मुंबईमध्ये खास या झूसाठी येत असाल तर तुम्हाला कुठे उतरायचं, हे सगळी इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही माझा व्लॉग शेवटपर्यंत बघा. हे बघा मित्रांनो, हे समोर भायखळाचं स्टेशन आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून बाहेर आल्यानंतर समोरच इकडे आपल्याला भायखळा झूसाठी जायला रस्ता आहे. तर आता आपण चला तिथून आतमध्ये जाणार आहे. आता मी स्टेशनवरून आलेले असा रस्ता क्रॉस करून पुढे आता झूमध्ये जाऊया. तर चला मित्रांनो, स्टेशनवरून 200 मीटरच्या अंतरावर हे झू आहे. बघा हे समोर बघा झूचं फ्रंट गेट आहे. हे झूचं फ्रंट गेट आहे. आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे आणि स्टेशन बघा इथून 200 मीटर अंतरावर आहे. हे बघा मित्रांनो, हे तिकीट काउंटर आहे. इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही तिकीट आपण घेऊ शकतो. हे बघा मित्रांनो, अडल्टसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 12 वर्षाच्या खालील 25 आणि पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये हजबंड वाईफ आणि 2 मुलं त्यांचं पॅकेज आहे 100 रुपये तिकीट. आपण बघा एक सेल्फी पॉईंट आहे. लोक एंट्री केल्या केल्या इकडे पण सेल्फी काढतात. खूप छान पॉईंट आहे बघा हा झूचा, हा परिसर सगळा झूचा. ह्या गोष्टी झूमध्ये अलाउड नाही आहेत. हे बघा मित्रांनो, इथून आता आतमध्ये आपण एंट्री करणार आहे आणि इकडे सेल्फी पॉईंट आहे. खूप सारे लोक इकडे सेल्फी काढतात बघा. तर चला आपण आतमध्ये जाऊ, झू एक्सप्लोअर करूया. हे बघा हे एंट्री गेट आहे. इथून आपण एंट्री केली, इकडे सगळे सिक्युरिटी चेकिंग, बॅग वगैरे चेक होतं. प्लास्टिक वगैरे काही आतमध्ये अलाउड नाही आहे, पाण्याची बॉटल वगैरे. हे बघा मित्रांनो, तिथून मी आतमध्ये आले आणि आता हे बघा हे असं मोठं नेटसारखं बनवलं. हे पक्ष्यांचं आहे. ह्याच्यामध्ये ते ॲक्वा बर्ड्स असतात ना, ते आहेत. तर चला आपण आतमध्ये बघूया ते बर्ड्स. हे अशा पद्धतीनं हे असं गोल केलेलं आहे जाळं आणि ह्याच्या आतमध्ये ते पक्षी आहेत जे पाण्यामध्ये असतात बघा, ॲक्वा बर्ड्स. हे बघा मासा खातो. हा बघा केवढा मोठा आहे. हा मला अचानक लक्ष गेलं. बापरे, मला वाटलं पहिलं की हा स्टॅच्यू वगैरे बांधलाय काय त्यांनी, पण हा जिवंत पक्षी आहे. ओ माय गॉड, खूपच मोठा आहे हा. खूपच आतमध्ये बसली पाण्यात. हे बघा मगर तर बघितली, पण खूपच आतमध्ये बसली पाण्यात. एकच दिसली, जास्त नव्हत्या. वाव, किती सुंदर आहे. हां हां, हे बघा, हे बघा, जी तिथून लांबून दिसत होती ना, ती इथं बघा एकदम जवळून दिसते बघा. हां, हे बघा आपण तिकडनं रेकॉर्ड केलं होतं त्या जाळीतनं, त्यामुळे ती लांबून दिसत होती. आता हे बघा इथं जवळ. छान केलंय हे पण, असं सुंदर, खूपच मस्त. याच्या खाली पण आहे. चला आपण जाऊया, खालून पण तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. हां, इकडे बघा किती गर्दी आहे, लोक इकडंच आहेत सगळी. हे बघा किती लोक, लोकांची गर्दी बघा. मगर बघायला खूप जवळ दिसते. असं फील होतंय, ते जवळच गेलं एकदम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. लहान मुलांना तर किती आनंद वाटतोय. चला पुढे जाऊया आपण, बघूया काय आहे. मस्तच गर्दी. तर आज संडे आहे ना, त्यामुळे लहान मुलांची गर्दी भरपूर आहे. हा माझा दुसरा व्लॉग आहे. पहिला आपला राजीव गांधी उद्यान झू पुणे कात्रज आणि हा मुंबई भायखळा झू. हे बघा जवळ
पण मला तर बाबा ही पाण्यातलीच खूप आवडली आतमधली. हे वरती तर ठीक आहे, हे त्यांनी दाखवलं, छान केलंय, पण हे मला ना ही खालची खूप आवडली. मस्त वाईब आल्या खालती गेल्यानंतर, इतकं छान वाटलं ना. मित्रांनो, तुम्ही पण जर भायखळा झू मध्ये आला, मी इथं आला आणि याचा अनुभव घेतला तर माझ्या ब्लॉगला येऊन कमेंट करून नक्की सांगा की खरंच तुम्ही ते फील केलं का जे मी केलं. खूप छान वाटलं मला जवळून तिथनं मगर बघताना. खाते ते भाजीपाला. पक्ष्यांचे नंदनवन इकडे आहे. चला बघूया पक्ष्याचे नंदनवन. पोपट आहेत, पोपट वेगवेगळे. हा पोपटच आहेत. तिकडे त्यांची घर आहेत बघा, छोटी छोटी बॉक्स या साईडला भिंतीवर. हा ते बघा. हा नॉर्मल साईज पेक्षा पण मोठे आहेत, हे खूप मोठे बघा पोपट आहेत बघा, हिरवे गार बघा. यांच्यासाठी हे इकडे. चला आता पुढे जाऊया आपण. हा मिठू मिठू पोपट, हे मिठू मिठू पोपट, काय पाहिजे तुला खायला? हा उठला पक्षी आहे. चल ना. हा माग माग राहतोय नुसता. बहुत मजे. झालं आता पक्ष्याचं नंदन. पुढचा झू एक्सप्लोअर करू. अवस्था खूप बेकार झाली, गरमी खूप आहे इथं मुंबईत. इकडे सगळं गार्डन आहे बघा, हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. ए थांब ना, कुठं चाललंय पुढं पुढं? थांबत पण नाही माझ्यासाठी, एकटाच जातोय पुढं पुढं. हरवले बिरवले मी तर झू मध्ये. हे वेगवेगळे प्रकारची जी झाडं आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती लिहिलेली आहे आणि ते ह्या साईडला आहे. इकडे असं गार्डन असं केलेलं आहे. याच्या समोरच पेग्विनचं आहे. हे बघा मित्रांनो, मगाशी तुम्हाला मी ते बोर्ड दाखवलं ना की वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत, ती इकडे सगळे आहेत. असा हा परिसर आहे बघा. त्या साईडला पण आहे. खूप मोठं गेलं आहे पेग्विनचं. पेग्विन मी जवळून नाही पाहिलेलं कधी, पहिल्यांदा बघते हे. असे व्हिडिओ टी व्हीमध्ये पाहिलेले, पण प्रत्यक्षात नाही पाहिलेलं मी कधी. बघू आज तोही अनुभव घेऊया. खूप छान केलं आहे इकडं पण. दिसते काय राजू तुला? खायला दिलेलं ना तुला मी आता. माणसासारखा चालतोय बापरे बघा, 2 पायावर. किती छान. खाण्यासाठी सोय बघा इकडे. मोठं आहे, बरंच मोठं आहे आणि खूप साऱ्या व्हरायटी पण आहे तिकडे खायला. हरिण काहीतरी अडकले वाटतं त्याच्या शेंगात. नाही नाही, चित्तळ. हे बघा. ओ माय गॉड, दिसला का?
माय गॉड. आला आला. केवढा मोठा हा हिप्पो दिसतोय का? पाण्यात बसलाय मस्त पैकी. हा हे बघा बसलेत पाण्यात हिप्पो. माकड आहे तिकडं. बिबट्या तरच हाय ना. बिबट्या तिकडं आहेत बघा. दिसतोय का? तरस आहे ना. झोपलाय झोपलाय. त्याचा आराम करायचा वेळ हे वाटतं है ना. होय कुठं दिसतोय का? मला तर दिसत नाही. कुठे बिबट्या? दर्शन दे बाबा. हा दिसला 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 बघा बिबट्या. ये ना ये बाबा ये. उन्हात अनात सावलेला बसला बिचारा. हे बघा मित्रांनो या अस्वलीचं आहे पण अस्वल दिसतच नाहीये. सगळं पाहिलं मी फिरून सगळं फिरून आले पण ते दिसतच नाही अस्वल कुठे. अस्वल पण नाही दिसलं आणि कोल्हा पण नाही दिसला. बाकी जेवढे दिसत आहेत तेवढे सगळे मी ॲनिमल कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. चला आता बघू पुढे अजून कुठले ॲनिमल्स आहेत आपल्याला भेटत आहेत कॅप्चर करायला. मित्रांनो आतमध्ये पाहिलं म्हणजे इथलं सिक्युरिटी गार्डला पण विचारलं आम्ही तर स्नेक आणि लायन नाही आहे. कोल्हा पण नाही मला दिसला आणि अस्वल पण नाही दिसलं मला. झूच्या बाहेर आल्यानंतर हे बघा हे म्युझियम आहे. बाग बुधवारी बंद आहे म्हणजे दर आठवड्यात बुधवारी बंद बाग असते वाटतं. तर चला मित्रांनो माझा हा व्लॉग मी इथंच एंड करते भायखळा झूमध्येच. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. आणि माझा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.